व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. आज आपण थोडंसं रिलॅक्सेशनकडे लक्ष देणार आहे आणि मग अर्थ हिलिंगकडे जाऊया. आपण जसं शारीरिक एक्झॉशन होतं ना बॉडीला, खूप आपण काम केलं तर एक्झॉस्ट होते सिस्टीम आपली, तसंच त्याच नेगेटिव्ह गोष्टी ऐकून, तीच करोनाची बातमी ऐकून इमोशनली आपण कुठेतरी एक्झॉस्ट झालेलो असतो. ओके, आणि त्याच्यामुळे आपल्या पेशी दमलेल्या असतात, कारण तोच स्ट्रेस रिस्पॉन्स, त्याच्यातनं बाहेरच नाही पडू शकत आपण. आपल्याला या आत्ताच्या काळामध्ये तर फ्रेश किंवा रिलॅक्स्ड वाटतच नाही. सो आपण जरासं एक रिफ्रेश मेकॅनिझम बॉडीचा ऍक्टिव्हेट करणार आहे आणि आज आपण होपोनोपोनोची खूप सुदिंग थेरपी शिकणार आहे. इट इज युज्ड व्हेरी वाईडली अँड जे लोक होपोनोपोनो एक्सक्लुझिव्हली प्रॅक्टिस करतात, ही लोक फार मोठ्या प्रमाणात हे वापरतात आणि इट इज सो इनहेट रिलॅक्सिंग. व्हॉइस सिंक होत नाहीये. मला नाही माहिती काय हा टेक्निकल एरर येतोय, पण असं जर होत असेल तर तुम्ही डोळे बंद करून सेशन ऐका, बिकॉज मी गाईड करणार आहे आणि आपल्याला तसंच करायचंय. तुम्हाला तो डिस्टर्बन्स कधी येतो ज्यावेळेला तुम्ही बघता आणि यू फील की अरे लिपसिंक होत नाहीये अशा पॉइंटला. पण ह्या टेक्निकल एररला मी काहीच नाही करू शकत. माझ्याकडे कनेक्शन पण व्यवस्थित आहे, माझ्या डिव्हाइसवरती काहीच प्रॉब्लेम येत नाहीये. ओके, सो आय एम व्हेरी सॉरी, आय कॅन नॉट डू एनिथिंग फॉर दॅट. ओके, सो जस्ट लेट अस प्रोसीड विथ द थेरपी. सो डोळे बंद करा, क्लोज युअर आईज. ही जी आपली प्रत्येक पेशी एक्झॉस्ट झालेली आहे, प्रॅक्टिकली काही न करून पण ह्याला एक थकवा आलेला आहे, मंद झालेली आहे आपली सिस्टीम सगळी. या मंद झालेल्या सिस्टीमला आपण जर असं रिचार्ज करणार आहे आज. डोळे बंद करा. श्वासाकडे लक्ष द्या. आत येणाऱ्या श्वासाबरोबर सो आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हम, असे एक 10 श्वास करा. दहा श्वास झाले असतील तर माझ्याबरोबर टॅपिंग सुरू करा. हाताच्या पॉइंटवर टॅप करा. सतत या कोरोनाच्या बातम्या ऐकून आजूबाजूच्या लोकांची अवस्था बघून आणि तीच नेगेटिव्ह फीड ऐकून माझी प्रत्येक पेशी एक्झॉस्ट झालीय. मला इमोशनल, सायकोलॉजिकल आणि प्रॅक्टिकल फटीग जाणवतो.
तोच विचार, तोच त्रास, तीच भीती, तीच अडकलेली अवस्था, याचा मला त्रास होतो. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि हा जो शीण आहे माझ्या प्रत्येक पेशीवरती, हा जो ताण आहे, जो इमोशनल आहे, प्रॅक्टिकल आहे, सायकोलॉजिकल आहे, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देते. त्याच नेगेटिव्ह बातम्या ऐकून आजूबाजूच्यांची परिस्थिती बघून किंवा माझ्या आयुष्यातली नेगेटिव्हिटी बघून मला खूप कंटाळा आलाय. माझी प्रत्येक पेशी एक्झॉस्ट झालीय. हा फटीग मला सगळ्याच स्तरावरती जाणवतो. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि या दमलेल्या, फटीग्ड, इमोशनल, सायकोलॉजिकल आणि फिजिकल अवस्थेतनं रिलीज होऊ देते. परत परत त्याच बातम्या, तीच नेगेटिव्हिटी, तीच भीती, तीच हेल्पलेस, पॉवरलेस कंडिशन. बघितली की मला खूप त्रास होतो. या सगळ्या गोष्टीचा आता मला खूप कंटाळा आलाय. मला जाणवत नसलं तरी एका डीप लेवलला या सगळ्या नेगेटिव्हिटीला माझी प्रत्येक पेशी कंटाळली आहे. आय फील एक्स्ट्रीम फटीग. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि हा जो स्ट्रेस माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत ट्रॅप झाला असेल, इमोशनली ट्रॅप झाला असेल, माझ्या एनर्जी बॉडीमध्ये ट्रॅप झाला असेल, त्यातून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंग कडे येऊया. रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज.
Release and change. Release and change. Release and change. Release and change. Release and relax. 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 Release and energize. Release and energize. थोडं फास्ट करूया आता टॅपिंग. Release and energize. 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 Fresh and recharged. 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 हात खाली घ्या. शांत बसा. डोळे बंदच राहू दे. Sit relaxed. आपण 10 श्वास करणार आहे. 10 ब्रेथ करणार आहे विथ द होपोनोपोनो ब्रीदिंग. काय करायचंय आपल्याला? आत येणाऱ्या श्वासाबरोबर कल्पना अशी करायची की आपण हृदयातनं श्वास घेतो आणि हृदयातनं सोडतोय. खूप मल्टिपल कॉम्बिनेशन्स करायला जर तुम्हाला अवघड होत असेल तर डोंट डू दॅट. जस्ट फोकस ऑन द ब्रेथ. ओके. सो श्वास आत घ्यायचा. श्वास आत घेताना यू से आय एम सॉरी. श्वास सोडताना यू विल से प्लीज फॉरगिव्ह मी. परत श्वास घेताना आय थँक यू अँड आय लव्ह यू. ओके. दिस इज मॅजिकल ब्रीदिंग. हे केल्यानंतर यू विल रिअलाइज की तुमची सिस्टम इतकी रिलॅक्स होते. इट इज सच अन इन्स्टंट रिलॅक्स. आणि आज सगळ्यात महत्वाचं तेच आहे, इज रिलॅक्सेशन. कुणासाठी सरोगेट टॅपिंग पण करायचंय तर यू फर्स्ट नीड टू बी रिलॅक्स. तुम्ही असे सतत एन्झायटी मध्ये असून तुम्ही ना काही मॅनेज करू शकणार आहे ना कुणापर्यंत ती एनर्जी पण पोहोचवू शकणार आहे. ओके. सो लेट्स फोकस ऑन दिस. शांत आरामात तुमच्या पेसनी करूया. ओके. फाईन. सो पहिला श्वास आत घेताना मनातल्या मनात किंवा थोडंसं पुटपुटत म्हणा आय एम सॉरी. श्वास सोडताना प्लीज फॉरगिव्ह मी. परत श्वासात घेताना आय थँक यू. श्वास सोडताना आय लव्ह यू. आय एम सॉरी. ब्रीद इन. प्लीज फॉरगिव्ह मी. I thank you and I love you.
परत ब्रीद इन, आय एम सॉरी. ब्रीद आउट, प्लीज फॉरगिव्ह मी. ब्रीद इन, आय थँक यू. ब्रीद आउट, आय लव्ह यू. मध्ये एक नॉर्मल 2-3 नॉर्मल श्वास घ्या. थोडंसं रिलॅक्स होऊ दे सिस्टम. परत ब्रीद इन, आय एम सॉरी. ब्रीद आउट, प्लीज फॉरगिव्ह मी. ब्रीद इन, आय थँक यू. ब्रीद आउट, आय लव्ह यू. परत ब्रीद इन, आय एम सॉरी. Breathe out, please forgive me. I thank you and I love you. Again, breathe in, I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. पाहिजे तर एक हात छातीवर ठेवा, सुद्धा तुमचं लक्ष तिथे जाईल. छातीच्या मध्यभागी एक हात ठेवा पाहिजे तर. 2-3 नॉर्मल श्वास घ्या. लास्ट सेट करूया. स्टार्ट. ब्रीद इन, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. Breathe in, I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. Last time. Breathe in, I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. डोळे बंद करून शांत बसा. विचार येतील, येऊ देत. विचार आहेत ते. मन डिस्ट्रॅक्ट करेल, त्याला सांगा 1-2 मिनिटं संपत झालंय. वी विल ऑल डिस्कस दिस. इट्स ओके. त्या मनाच्या पाठीमागे बघा. यू आर देअर, यू आर स्टेबल. देर इज समथिंग वॉचिंग ऑल दिस विच इज स्टेबल. हात थोडेसे वॉर्म करूया. हात लांब, जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ. हातामध्ये एक एनर्जीचा बॉल धरलाय अशी कल्पना करा. तो बॉल दिसल्यावरतीच तुम्हाला इतकं छान वाटायला पाहिजे आणि ऑटोमॅटिकली चेहऱ्यावरती हसू आलं पाहिजे. Because this is something which is so assuring. तो हातात एनर्जीचा बॉल फिरवताय अशी कल्पना करा. तो एनर्जीचा बॉल थोडासा प्रेस करा. स्माइल ॲट दॅट एनर्जी बॉल. त्या एनर्जी बॉल मध्ये ज्या ज्या गोष्टी आज सफर करतायत त्या आहेत अशी कल्पना करा. तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतील, जी आजारी असतील, तुम्ही स्वतः असाल कदाचित, तुमची फायनान्शियल परिस्थिती असेल, एनिथिंग दॅट यू फील दॅट नीड्स स्ट्रेंथ अँड नीड्स हिलिंग. परवा मी हे घेतल्यानंतर कोणीतरी कॉमेंट सेक्शन मध्ये केलं होतं की जे गेलेले असतील त्यांना आपण एनर्जी बॉलमध्ये घेऊ शकतो. डेफिनेटली घेऊ शकतो, कारण they are energy, right? They are not there in the physical form, but they are there. So definitely your energy will reach. So ज्या ज्या गोष्टींना, ज्या ज्या लोकांना स्ट्रेंथची गरज आहे, आज पीसची गरज आहे, हार्मनीची गरज आहे, ते सगळं या एनर्जी बॉलमध्ये आहे अशी कल्पना करा. अख्खी पृथ्वी, अख्खं ब्रह्मांड या एनर्जी बॉलमध्ये आहे.
जे वॉर्स बॉम्बार्डिंग सुरू आहेत ती सगळी एरिया सुद्धा या एनर्जी बॉलमध्ये. त्या एनर्जी बॉलला बघूनच तुम्हाला इतका आनंद होतोय. यू आर सो अश्योर्ड की त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट ही हील होणार आहे आणि त्याचं व्हायब्रेशनच बदलणार आहे, त्याची एनर्जीच चेंज होणार आहे. यात आलेली प्रत्येक गोष्ट लाइटर आणि ब्राइटर होणार आहे. रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. प्रेमाने त्या एनर्जी बॉलकडे बघा. एखादं छोटंसं निरागस पिल्लू कसं हातात उचलल्यावरती कसं प्रेम वाटेल तुम्हाला. तितक्या अश्युरन्सनी प्रेमाने त्या एनर्जी बॉलकडे बघा. सी एव्हरीथिंग इन दॅट बॉल हॅज हील्ड. जी मदत पोचायची ती पोचलेली आहे. जे गुड विशेस तुमचे पोचायचे होते ते पोचलेले आहेत. इट इज हील्ड. आणि हळूवारपणे जस्ट ब्लो दॅट एनर्जी बॉल. हात डोळ्यावर ठेवा. चेहऱ्यावरनं फिरवा. हात खाली घ्या. डोळे बंदच ठेवा. जस्ट सिट रिलॅक्स्ड. आज 6वा दिवस आहे. उद्या शेवटचा 7वा दिवस आहे. हे सगळं जे काही 2 वर्ष सुरू आहे आपल्या आयुष्यामध्ये, जवळजवळ 2 वर्ष होतील ह्याला आता, जे सुरू आहे आपल्या आयुष्यामध्ये, या सगळ्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की इमोशनली आपण सगळे किती फ्रजाईल होत. अँड इट इज टाइम फॉर अस टू अवेक राईट नाव. आपल्याला कळलं पाहिजे की बाहेरच्या गोष्टी आपल्या सिस्टीमला सुकून, सुरक्षा, आनंद नाही देऊ शकत वाटलं तरी. हे सगळं आपल्या आतमध्ये आहे. स्पिरिच्युअल अवेकनिंग, आपली स्ट्रेंथ बिल्ड करणं हे वेळ मिळेल तेव्हा करू, आता अशी परिस्थिती नाही राहिलेली. आज आपण अशा अवस्थेत आहे की बाहेरची कुठलीही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही. फक्त जे इम्पॅक्ट आयुष्य आपल्यावरती करतंय त्याच्यातनं सर्व्हाइव्ह होणं हेच आपल्या हातामध्ये आहे. इट इज टाइम दॅट वी रिबिल्ड आवर स्ट्रेंथ. ह्याला म्हणतात रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे की कुठलाही ट्रॉमा आल्यानंतर हाऊ डू यू बाउन्स बॅक. ही एबिलिटी आज प्रत्येकाला शिकणं काळाची गरज आहे. आणि याच अनुषंगाने आपले हे हिलिंग सेशन जरी 7 दिवसाचे संपत असले तरी 1 जून पासून आपण एक प्रोग्राम लॉन्च करतोय, ज्या प्रोग्रामचं नाव आहे कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग. 15 सेशन्स, 15 मोस्ट इंटेन्स टॅपिंग अँड हेवनिंग सेशन्सचं ते कॉम्बिनेशन आहे. त्याचा ऍक्सेस तुम्हाला वेबसाईटवरनं दिला जाईल. 15 असे विषय आपण घेतलेले आहेत की जे आपलं इनेट रिप्रोग्रामिंग करायला मदत करतील. आज मी सकाळी एकाशी बोलत होते त्यावेळेला मी त्या मुलीला तेच सांगितलं की बाहेरची कुठलीही गोष्ट एका असुरक्षित माणसाला सुरक्षित नाही ठेवू शकत. If your core is insecure, how can somebody else make you feel secure? That is your responsibility. If you are in panic, somebody else cannot put you to peace. Finding your peace, finding your core, finding your strength is your journey. कधी सुरू होणार ही?
सो 15 मोस्ट इंटेन्स सेशन्स आपण सुरू करणार आहे. द प्राइस ऑफ द प्रोग्राम इज 999,999. 1 जून पासून हा प्रोग्राम सुरू होईल. जी माणसं इंटरेस्टेड आहेत ते मिलिंदकडे आपला जो ऑफिसचा नंबर आहे, सेशन झाल्यानंतर आम्ही डिटेल्स अपलोड करू, त्याच्याकरता तुम्ही बुकिंग करू शकता. यू हॅव टू डिरेक्टली, तुम्हाला आम्ही लिंक पाठवू, तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊन पेमेंट करायचंय. ते पूर्ण प्रोग्राम तुमच्या फोनवरती ऑनलाईन येईल. यू विल हॅव ऍक्सेस टू ऑल दीज 15 सेशन्स फॉर 3 मंथ्स. म्हणजे हे करायचं कसं आहे ऍक्च्युली, रोज एकाच विषयावरती टॅपिंग, किंवा तो जो एक सेशन आहे तो एकच सेशन करायचा आहे रोज. सो 15 दिवस झाले की 16व्या दिवशी परत आपण पहिलं सेशन करायचंय. असे आपण 3 महिने म्हणजे 6 सायकल्स रिपीट करणार आहे. आणि असे कोर विषय आपण त्याच्यामध्ये घेणार आहे जे इनेटली आपल्याला ट्यून करतात आयुष्याची नेगेटिव्हिटी अनुभवण्यासाठी. They tune us to mediocrity of life. They will tune us to tragedies of life. They will tune us to all insecurities of life. So it is time that we gear up and change this programming. हा प्रोग्राम 3ही लँग्वेजेस मध्ये अवेलेबल आहे. वी आर स्टार्टिंग फ्रॉम 1 जून. सो उद्या शेवटचं सेशन आहे. शेवटच्या सेशन नंतर तुम्हाला सगळे बुकिंग डिटेल्स आणि डिस्काउंट डिटेल्स कळवले जातील. But if you have time and if your strength building is your priority, then this program is definitely for you. Okay? So I hope you enjoyed today's relaxation. उद्या परत भेटूया शेवटच्या सेशन मध्ये. Thank you and see you tomorrow.